मंडळी असं म्हणतात, पाण्यात काठी मारल्यानं पाणी तुटत नाही, ते पुन्हा जुळून येतं. असंच काहीसं रक्ताच्या नात्याचं असतं. ठाकरे कुटुंबाबद्दल असंच काहीसं घडतंय का? हे असं वाटण्याचं कारण आहे उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य. ते आज म्हणाले, जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार. त्यांना प्रश्न होता राज ठाकरेंसोबतच्या युतीचा. उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही. ते म्हणाले, आता संदेश नाही, थेट बातमी देणार. खरं तर त्यांचं हे वाक्यच एक बातमी आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या नेहमीच्या शैलीत थोडंसं कोड्यात बोलले हे खरं आहे, पण त्यांना काय म्हणायचंय हे ओळखायला राजकीय विश्लेषकाची गरज नाही. त्यांनी एका वाक्यात त्यांच्या समर्थकांना, विरोधकांना, मित्रांना, राजकीय विश्लेषकांना आणि त्यांच्या मतदारांना सगळ्यांना क्लिअर कट मेसेज दिला. राजकारणात काहीही अशक्य नाही आणि राजकारणा इतकं चंचलही काही नाही असं म्हणतात ते उगाच नाही. त्याची महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा प्रचिती येते. जे संजय राऊत राज ठाकरेंच्या शिवतीर्थला कॅफे म्हणून ट्रोल करायचे, ते संजय राऊत आता शिवतीर्थ आपलं घर असल्याचं म्हणतायत. त्यांचा हा यू टर्न महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा टर्न महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पर्याय देऊ शकतो. हा टर्न महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्तित्वात असलेल्या आघाड्यांना तोडू मोडू शकतो. अनेकांची मतांची गणित सुद्धा बिघडवू शकतो. सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात या यू टर्ननं राजकीय वादळ उठवलंय, राजकीय धुरळा उडालाय. त्यात अनेक शक्यतांसह अनेक प्रश्न सुद्धा आहेत. प्रश्न आहे, ठाकरे बंधूंचं खरोखरच मनोमिलन ठरलंय का? ठरलं तर मग कोडी का घातली जात आहे? थेट का बोललं जात नाहीये? दोघे एकमेकांकडे चालताना तर दिसत आहेत, पण पुढे का जात नाहीये? ट्रेडमिलवर चालावं तसं का होत आहे? खरं तर भाऊ म्हणून सुखदुःखात सोबत येणं वेगळं आणि राजकारण म्हणून दोन नेत्यांचं एकत्र येणं वेगळं. दोन तलवारी एका मॅनात राहणं तसं अवघड असतं. त्यामुळे दोघांच्या मनोमिलनात काही अडसर आहेत का? मग काही अटी शर्थी आहेत का? की दोघांकडून केवळ चाचपणी केली जाते? राजकीय धुरळ्यात धुसर वाटणाऱ्या या सगळ्या प्रश्नांवरची धूळ थोडीशी बाजूला सारण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी चर्चा करूया. पण त्याआधी ठाकरे यांच्या एका वक्तव्यातून धुरळा उडाला. त्या धुरळ्यात जे अनेक मूलभूत सवाल आहेत त्याच्यावरचा धुरळा साफ करण्याचा प्रयत्न आपण करूया. हे सवाल चर्चेला आपण घेतोय. हे प्रश्न कुठले आहेत बघा. उद्धव ठाकरेंकडून मनोमिलनाचे आज एकाच वाक्यात स्पष्ट संकेत मिळालेत का? प्रश्न आपल्याला चर्चेला हा सुद्धा आणायचा आहे की युतीची ही केवळ हे संकेत जे दिले गेले ती युतीची चाचपणी आहे की युतीच्या दिशेनं पडलेलं एक दमदार पाऊल? काय नेमकं याचा अर्थ समजून घेऊया. ठाकरेंच्या रूपानं राज्याला एक नवा पर्याय मिळू शकतो का? मग महाविकास आघाडीचं काय होणार? महायुतीला किती मोठा सेटबॅक असेल त्याची चर्चा तर आपण करूयाच. पण ठाकरेंचा पर्याय कुणाला नुकसानकारक ठरेल? खरंच तो गेम चेंजर ठरेल का? महाराष्ट्राच्या राजकारणाला टर्निंग पॉइंट ठरेल का? याची चर्चा आपण करू. ठाकरे एकत्र आल्यास मवियाचं विसर्जन होऊ शकेल का? कारण आज चंद्रकांत खैरे तर म्हणतायत तिथं काही ताळमेळच नाही. याचा अर्थ काय समजून घेऊ आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन सर जोडले गेलेले आहेत. महाजन सर, स्वागत आहे तुमचं. भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर जे आहेत त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, कारण ते मनसेवासी सुद्धा राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं आजचं बोलणं महत्त्वाचं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण या चर्चेत सहभागी होत आहेत. ताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण या चर्चेची सुरुवात मला करायची आहे मनसेकडून. प्रकाश महाजन सर, आज उद्धव ठाकरेजी एकच वाक्य बोलले, त्या वाक्यातून तुम्ही काय घेतलं? तुमच्यापर्यंत काय पोहोचलं? उद्धव ठाकरे साहेबांसाठी मी एक शेर म्हणतो. इर्शाद. दुश्मनी से क्या मिलेगा तुमको, दुश्मनी से क्या मिलेगा तुमको, दोस्त बन के रहा कीजिए. आज उद्धव साहेबांनी जे वक्तव्य केलं ते थोडं आशादायी आहे. आमच्याकडे सर्वस्व निर्णय राजसाहेब घेतील.
पण आमचं आजही असं म्हणणं आहे की प्रसार माध्यमापुढे उद्धव साहेबांनी जी वक्तव्य केली ती थोडी आशादायक जरी असली हां तरी समाधानकारक नाही आहेत. बरं कारण पूर्व अनुभव पाहता त्यांच्या मनातलं ते बोलले नाहीत. हम्म, हम्म. आणि मी नेहमी म्हणतो की इतके दिवस भाजप बरोबर काढले, पण युती करण्यासाठी काय खस्ता खावा लागतात एवढं जरी ते भाजपकडून शिकले असते हो तर फार बरं झालं असतं. हां मीडियात बोलून महाराष्ट्राच्या मनात काय आहे, महाराष्ट्राच्या मनात तर बरंच काही होतं, कधी तुम्ही ओळखलं नाही ते. हम्म, हम्म. तुमच्या मनात काय ते सांगा. मी तर उद्धव साहेबांना खरंच आवाहन करेन, हां तुमच्या मनात खरंच जर राजसाहेबांना भेटायचं आहे आणि योग्य ते प्रस्ताव द्यायचा आहे ना, हम्म. तर शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या समाधी पुढे उभा राहून हे वाक्य बोला तुम्ही. बर अपेक्षा तुमच्या जास्त आहेत, थेट मागणी हवी आहे, थेट प्रस्ताव हवाय, हे स्पष्ट होतंय तुमच्या बोलण्यातनं. मला वैभव नाईकांना विचारू देत. मीडियात बोलून याला हा. मीडियात बोलून याला काही होत नसतं. बर मीडियातून अशा गोष्टी होत नसतात हे त्यांनाही माहिती ना आम्हालाही माहिती. हम्म. ठीक आहे, मीडियात नाही पण पडद्याच्या मागे काय काय घडतं हे तुम्ही कुठं आम्हाला सांगत असता. पडद्यामागे बरंच काय घडत असतं. संजय राऊत आज म्हणाले फोन झालेही असतील, आता ते तुम्ही सांगणार नाहीत हा भाग वेगळा. वैभव नाईक आपल्या सोबत आहेत. वैभवजी, कोड्यात बोलणं ही त्यांची शैली जरी असेल समजा, तरी आज थेट मेसेज अधिक दिला असता, हो आम्ही सोबत जातोय, का तो दिला गेला नाही? तुमच्यापर्यंत काय मेसेज आला या सगळ्यातनं? आता आपण बघितलं असाल की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे आज काय ठरत नाही, तर गेल्या 2-3 महिन्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे. हम्म, मग काही कार्यकर्त्यांचा दबाव असेल, लोकांचा दबाव असेल, किंवा महाराष्ट्रामध्ये जो मगाशी काही लोकांनी उल्लेख केला की राजकारणात चिखल झालाय, हम्म, त्यामधले कुठे दबाव असेल, अशा सगळ्या गोष्टी या एकत्र येण्यास कारणीभूत हळूहळू ठरत आहेत. हम्म. आणि आज उद्धवजींनी स्पष्टपणे सांगितलंय की ते त्या दृष्टीने एक पाऊल पुढे चालले. निश्चितपणे ही युती होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि झाली पाहिजे महाराष्ट्र हितासाठी. जशी आमची अपेक्षा आहे तेच उद्धवजी बोललेत की लोकांची जी अपेक्षा आहे, आमच्यासारख्या शिवसैनिकांची असू देत, मनसैनिकांची असू देत, किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची असू देत, की युती झाली पाहिजे ही महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे. तेच उद्धवजी बोलले. लोकांच्या मनामध्ये काय अपेक्षा आहेत त्या आम्ही निश्चित पुढे घेऊ आणि त्यामुळे ह्या अपेक्षा लोकांच्या आहेत त्या घेऊन पुढे जातील. बर मागच्या वेळी काय चुकलं किंवा हे दोन पक्ष एकत्र कसे वेगळे कसे झाले, दोन पक्ष स्थापना कशी झाली, हे सगळा विषय इतिहास आहे. हम्म, परंतु त्या तिकडे न जाता आज काय परिस्थिती आहे राजकारणामध्ये, शेवटी संख्याबळीला सध्याच्या परिस्थितीला महत्व असतं. हम्म, हम्म. आणि सध्या काय परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीवर जर मात करायची तर आपण एकत्र कशासाठी आलं पाहिजे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्या दृष्टीने उद्धवजी आणि राजसाहेब सुद्धा ते दोन्ही खरं तर ठाकरे बंधू आहेत आणि ते दोन्ही एकत्र येऊन या गोष्टी चर्चा केल्या असतील त्या काय जगजाहीर होणार नाहीत, परंतु सकारात्मक मात्र आहेत हे सध्याच्या वातावरणावरून या ठिकाणी दिसतंय. मग मधल्या काळात काही घडलं, हे काही चर्चा झाल्यात पडद्यामागे? मी म्हणालो आधी की तुम्ही सांगत नाहीत हे सगळं. तुमच्याकडे काही इनपुट्स असतील तर सांगा. नाही, सकारात्मक चर्चा आहेतच ना. शेवटी पडद्यामागे चर्चा असतील त्या लोकांसमोर सांगण्यासारख्या ह्या चर्चा नसतात, परंतु जी परिस्थिती आहे ती सकारात्मक होते. आज बघितलं असाल की युती होते म्हटल्यानंतर शिंदेचे काही मंत्री त्यांच्याकडे गेलेत, भाजपचे काही लोक त्या राजसाहेबांकडे गेलेत, महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली. नंतर ह्या दोघं ठाकरे बंधूंचा काही फरकच पडणार नाही आणि त्यामुळे कोणाच्या तरी पोटात गोळा आला हे एकीकडे दिसतंय आणि त्यामुळे सकारात्मक चर्चा असल्यामुळेच कोणाच्या तरी पोटात गोळा आला असेल हे मात्र सध्याच्या मीडियावरनं, लोकांच्या परिस्थितीवरनं या ठिकाणी दिसतंय. हे बघा, तुम्ही किती सांगत असला तरी लोकांना कळतंय तुमचा रोग कुणाकडे आहे. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, खरं तर या चर्चेमध्ये तुमचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे. जरी तुम्ही आज भाजपचे वरिष्ठ नेते असलात तरी तुम्ही कधी काळी मनसेमध्ये राहिलेल्या आहात. राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोघांचं जवळून काम तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही या दोघांना जितके ओळखता, तुम्हाला वाटतं हे दोघं, ह्या दोन तलवारी एका मॅनात येतील? मी मनसेतही होतो आणि त्यापूर्वी शिवसेनेतही होतो. हो, त्याच्यामुळं मला मनसेही नीट माहीत आहे, शिवसेनाही नीट माहीत आहे आणि दोन्ही नेत्यांविषयी मला नीट आकलन आहे. बर परंतु या ठिकाणी आता जो आपला चर्चेचा विषय आहे हा काही आमचा विषय नाही आहे. आलं का लक्षात येत? त्यांनी ठरवायचं आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आणि याच्यामुळं
उद्धवजींच्या मनात नेमकं काय आहे ते महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं प्रकाश महाजन साहेबांनी अत्यंत रास्तपणे सांगितलं की बाबा त्यांचं म्हणणं आशादायी आहे, परंतु अशा प्रकारच्या मीडियात चर्चा होत नसतात आणि असं किंतु परंतु ठेवून त्या ठिकाणी बोललं जात नाही. मनातलं उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी बोललेले नाहीत. आणि त्याच्यामुळं मला वाटतं या संदर्भामध्ये प्रकाश महाजन साहेबांची भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी पुढे आली की ताकाला जाऊन गाडगं कशाला लपायचं, युती करायची आहे ना, करा फोन, जा त्यांच्याकडे. आणि या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आमचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली की महाराष्ट्राच्या मनात काय आहे, जे अमित ठाकरे साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की महाराष्ट्राच्या मनात 17-14 साली त्या ठिकाणी काय होतं, तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात नव्हतं. त्याच्यामुळे उगाच आपल्यासाठी महाराष्ट्राचं मन म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व अशा प्रकारचं काही या ठिकाणी मानायचं कारण नाही. महाराष्ट्राचं मन, महाराष्ट्राचं मत हे त्या त्या निवडणुकांमध्ये व्यक्त होत असतं. आणि आपण बघाल की महाराष्ट्राचं मत आपण भारतीय जनता पार्टी आणि त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या बाजूनं असल्याचं स्पष्टपणे मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसलं. आता या ठिकाणी संदिग्ध वक्तव्य आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या ठिकाणी येताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे साहेब काय म्हणाले की जे येतील ते आम्हाला सगळेच चालतील, म्हणजे 3 काय 4 काय 5 काय एवढं कॅज्युअल ते त्या ठिकाणी मनसेला घेताना दिसत आहेत. आणि उद्धवजी साहेबांचा या ठिकाणी स्पष्टपणे काही भूमिकाच दिसत नाही. मला वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात काय आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. उगाच महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते आम्ही करू अशा प्रकारचं त्या ठिकाणी पाळपूद लावणं योग्य आहे असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. प्रवीण भाऊ, एक छोटासा प्रश्न, तुम्ही पण महाराष्ट्राच्या मनात काय आहे याचा कानोसा घेण्याचा काहीतरी सर्वे केलाय असं आम्ही ऐकलं, त्याच्यात काय आलंय बरं, त्या सर्वेत काय आलंय? नाही, एक लक्षात ठेवा, आज भारतीय जनता पार्टीचं संघटन आपल्याला माहीत आहे, त्यांचं कार्यकर्ते काय मेहनत घेतात आपल्याला माहीत आहे. मोदी साहेब असतील पंतप्रधान म्हणून, राज्यामध्ये त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून, एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून, अजितदादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून अहोरात्र परिश्रम घेतात. राजकारण हा काय पार्ट टाइम किंवा लहर आलीने राजकारण केलं असा विषय नाही. एवढा मोठा बलाढ्य पक्ष असताना, केंद्रात राज्यात सत्ता असताना आज तिन्ही पक्षाचे नेते लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतायत, संघटन बांधतायत. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातील जनता हे बघते ना जवळून. राजकारण केवळ इमोशनवर होत नाही ना, राजकारणाची काही समीकरणं असतात, काही त्या ठिकाणचे आडाखे असतात. त्याप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीला कशाच प्रकारची चिंता त्या ठिकाणी नाही आहे. परंतु आता यांच्या एकत्र येण्याची चिंता त्या ठिकाणी तुम्हालाच जास्त आहे, माध्यमांनाच जास्त आहे. आणि त्याच्यामुळे आमचा हा विषयच नाही. हा विषय उद्धवजी, तुम्ही सर्वे करताय, तुम्ही सर्वे तुम्ही केला प्रवीण भाऊ, आम्ही कुठे सर्वे केला? आम्ही हे बघा, त्याच्यामध्ये सर्वे कोण करतंय काय करतंय हा राजकारणाच्या निवडणुकीतला भाग झाला. आम्ही काही ते राजकारणामध्ये आलो मग सर्वे नाही करायची, माहिती नाही घ्यायची असं काय मानायचं कारण नाही आहे. सर्वे सगळेच पक्ष करतात, परंतु आम्ही सर्वे केला म्हणून त्यांच्या एकत्रीकरणाचं काय येतंय याच्यावर आमचं उत्तर नाही ना. आम्ही सांगून एकत्र होणार आहेत का, आम्ही सांगून त्या ठिकाणी एकत्र येणार नाहीत का, हा सर्वस्वी मला वाटतं हा चर्चेचं कात्याकूट करण्याची काही आवश्यकता नाही. हा दोन नेत्यांचा विषय आहे. उद्धवजींच्या मनात काय आहे ते आणि राज ठाकरे साहेबांचा प्रतिसाद काय आहे ते बरोबर त्याच्यावर ठरणार आहे. पण प्रवीण भाऊ, जसं तुम्हाला इंटरेस्ट आहे ना त्या दोघं एकत्र आले तर काय होईल काय, तसाच आम्हाला सुद्धा माध्यम म्हणून आणि प्रेक्षकांना सुद्धा आहे तसाच प्रकारचा इंटरेस्ट की हे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील का. मला मंदार सरांना हेच विचारायचं आहे. सर, इतकी वर्ष तुम्ही राजकारण बघताय, ह्या दोघांचं जवळून राजकारण बघताय, या सद्यस्थितीमध्ये जी
आता वक्तव्य येत आहेत, या आधीचे प्रयत्न एका बाजूला राहिले आणि आत्ताची परिस्थिती आणि आत्ताचे प्रयत्न बघितले, हे किती आश्वासक वाटतंय? खरंच हे दोघं एकत्र येतील की ही केवळ चाचपणी आहे? ही केवळ चाचपणी असं दिसतंय आता तरी विलास. त्याचं कारण हेच आहे की राजकारणामध्ये असं ठरवून सांगून काही होत नसतं, ते झालेलं असतं त्याच्यानंतर ते समोर येतं सगळ्यांच्या. त्यालाच राजकारण असं म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातला हाच आहे की एक मोठा ट्रस्ट डेफिसिट आहे. आज जर आपण दोन्हीकडच्या नेत्यांची जर का भाषणं बघितली किंवा त्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात आपल्याकडे त्या बघितल्या तर एक खूप मोठा ट्रस्ट डेफिसिट आहे. कुठेतरी अविश्वास आहे. मग त्याला 2014 2017 वेगवेगळी उदाहरणं देतात. मग त्याच्यात वक्तव्य येतात वेगवेगळी एकमेकांच्या विरोधात केलेली. पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की ज्यावेळेला दोन दुर्बळ जे असतात ते लवकर एकत्र येऊ शकतात. ही परिस्थिती जी आहे ती निसंशयपणे आत्ता या दोन्ही सेनांच्या बाबतीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल, या दोन्ही पक्षांसाठी एकत्र येणं ही राजकीय कंपल्शन आहे का अशी परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीला येणाऱ्या काळामध्ये ते दोघं कसा प्रतिसाद देत आहेत की सरतेशेवटी असं असतं की राजकारणामध्ये तुम्हाला पुरून उरायचं असतं, पण आपल्याला पुरून घ्यायचंय का, आपल्याला गाडून घ्यायचंय का, हा त्या नेत्यांचा त्या दोन नेत्यांमधला. मग ते आपण सामान्य माणसं आहोत. आपण त्याच्यात राजकारण बघताना आपण त्याच्यात कुटुंब बघतो, आपण त्याच्यात परिवार बघतो, पण याच्या पलीकडे जाऊन राजकारणामध्ये खूप मोठे स्टेक्स असतात. आणि ते स्टेक्स असताना या सगळ्यात महत्वाचा इगो असतो. तो इगो जो आहे तो इगो या दोघांना कुठे घेऊन जाणार आहे त्याची ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला काही सांगता येणार शक्य नाहीये, पण येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होईल. ठीक आहे, मी त्या इगोच्या मुद्द्यावर येणार आहे. पण या सगळ्यामध्ये आज एक महत्त्वाचं वक्तव्य आलं. दुपारी न्यूज 18 लोकमतशी चंद्रकांत खैरे यांनी संवाद साधला आणि ते असं म्हणाले की जर हे दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राला एक नवा पर्याय ते देऊ शकतात. आधी तो बाईट ऐकूया, महाराष्ट्रात काय घडतंय हे बघूया, काय घडू पाहतंय हे बघूया, आणि नंतर मला त्याच्याबद्दलचा महाविकास आघाडीला प्रश्न विचारायचा आहे. आधी खैरे काय म्हणाले ऐकूया. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहा ना तुम्ही, पवारसाहेब परवाच्या मिटिंगला गेले नाही, संजय राऊत साहेब गेले होते, तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही. परंतु प्रत्यक्षात इथे सुद्धा त्या काही महायुतीमध्ये सुद्धा काही ताळमेळ दिसत नाही. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं तोंड असतं बारीक, त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काय बोलतात, मग हे रोग त्यांच्याकडे बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेक जण त्या ठिकाणी नाराज आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथे सुद्धा काही अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे. त्यापेक्षा कोणताही परिस्थिती त्या ठिकाणी दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं कल्याण. विद्याताई, ऐकलं तुम्ही ते काय म्हणाले? त्यांचं असं म्हणणं आहे की दोन ठाकरे जर एकत्र आले तर मग महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त एक वेगळा पर्याय या महाराष्ट्रात असू शकतो. स्वाभाविक आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल याची चर्चा होणं. नाही, मला विलासजी, महाविकास आघाडीपेक्षा मला इथे मराठी माणूस आणि मराठी माणसाचं काय म्हणणं आहे ते याच्यासाठी मी तुमच्याकडे आले चॅनलवरती आज. की मुंबईमध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रीयन माणूस जो आहे, जो पूर्वी गिरण गावात राहत होता, गिरणी कामगार होता, किंवा लालबाग, परळ, दादर, हा सर्व मराठी माणूस आता विरार किंवा आपण डोंबिवली, कल्याण इथे फेकला गेलाय, मुळासकट उखडला गेलेला आहे. मला ह्या दोघी भावांना एवढंच सांगायचंय की विचार किती करणार आपण, कारण विचार करायची वेळ निघून गेलेली आहे. तेव्हा जर का प्रबोधन ठाकरेंनी विचार केला असता, तेव्हा जर काय एस.एम. जोशींनी विचार केला असता, तेव्हा जर काय अण्णाभाऊ साठेंनी विचार केला असता, तेव्हा जर का कॉम्रेड डांगळ्यांनी विचार केला असता, तर मला असं वाटतं, आणि असंख्य कामगारांनी मराठी माणूस म्हणून त्यावेळेस मोरारजीभाई देसाईंचा लढा हाणून पाडला आणि त्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवली. त्याच्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. ते आपण विसरलो का? म्हणजे तुमचं म्हणणं या दोघांनी मराठी माणसासाठी एकत्र आलं पाहिजे? निश्चितच आलं पाहिजे. कारण आता तुम्हाला म्हणते, मराठी माणसाला, चाळकरी मराठी माणूस आता राहिलेला नाही. आज तुम्ही गिरण गावामध्ये जा, मोठे मोठे टॉवर्स आहेत, तिथे 4 आणि 5 कोटीचे फ्लॅट मराठी माणसाला परवडणारे नाहीयेत. त्यामुळे मराठी माणूस हा फेकला गेलाय, मुळासकट उखडून टाकलेला आहे त्याला. त्यामुळे मराठी माणसाचं पुन्हा रिप्लांट केलं पाहिजे त्याला मुंबईमध्ये, तर ही मुंबई तुमच्या हातात राहील. पूर्वी तुम्हाला मुंबईसाठी लढा द्यायला लागला होता, आता लढ्याची गरज नाही. आता रेड कार्पेट टाकलेलं आहे. आता संपूर्ण गुजरात, महाराष्ट्रामध्येच, मुंबईमध्ये सामावून गेलेलं आहे. कारण ते सगळे धनाढ्य आहेत, व्यापारी लोक आहेत
आणि मराठी माणूस हा फार कमकुवत आहे त्यांच्या पुढे. त्यामुळे मराठी माणसाला अर्ध्या किमतीमध्ये, मोठ्या मोठ्या टॉवर्स मध्ये अर्ध्या किमतीमध्ये घर मिळालं पाहिजे. का मिळालं पाहिजे? कारण ते मुंबईचे पहिलेपासूनचे राहणारे आहेत. खरंय. का पण म्हणून तुमची दोन भावांची तुमची ही वाटणी भूमिका जी झाल्यावरती आहे त्या ती दोन पूर्णपणे बहिणीला ह्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे अशी सांगणारी आहे. पण हे जर दोघं एकत्र आले, दोघांनी एकत्र येऊन पर्याय दिला, तर या महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीचं काय? ते तर नाही, म्हणतात मला- काँग्रेस सोबत असेल तर आम्ही येणार विलासजी, नाहीये. म्हणजे विलासजी, आधी ऐका काँग्रेसला ना. बाजूला करा असं चाललंय. विलासजी, मला काय म्हणायचंय, मला असं म्हणायचंय, या दोघांना आव्हान करायचंय की मी राज ठाकरेंच्याही सभा बघितल्या, उद्धवजींच्या महाविकास आघाडी मधल्याही सभा बघितल्या. अतिशय मोठ्या मोठ्या सभा होतात, दोघंही अतिशय चांगल्या प्रकारे बोलतात. पण ह्या सभेला येणारा माणूस काय नुसता टाळ्या पिटायला येतो का हो? का तुमचं कौतुक करायला येतो? त्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुम्ही मराठी माणसाचा वाली कोणीतरी असेल आणि तुम्ही व्हावं. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होईल ते होईल, परंतु ह्या दोघांनी जर एकत्र आलं तर मराठी माणूस या मुंबईमध्ये शिल्लक राहील, नाही तर शिल्लक राहणार नाही. आणि त्याचं पाप म्हणजे मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे विद्याताई, मातोश्रीवर विद्याताई, बसायचे, खरंच मुख्यमंत्री hats off. मनोहर जोशी होते, पण त्यांच्या हातात रिमोट असायचं. त्यांनी कधी काळजी केली नाही मुख्यमंत्री कोण होणार, काय होणार. परंतु मुख्यमंत्री धावत पळत मातोश्रीवरती यायचे, एवढा त्यांचा एक दरारा होता. त्यामुळे मला या दोन्ही भावांना आठवण करून द्यायची आहे की मराठी माणसाला आता कोणी वाली राहिलेले नाही. तो आशेने तुमच्याकडे बघतोय. माझा पक्ष वाटणार का तुझा पक्ष वाटणार, ह्याच्यापेक्षा मराठी माणसाचं मुंबईतलं अस्तित्व खरंच संपत चाललेलं आहे. खरंच ताई, हॅट्स त्याला ऑफ. मला समोर वाटतं उपटून महाराष्ट्रातला टाकलेलं आहे. प्रेक्षक सुद्धा हेच म्हणत असेल, कारण आज आमच्या महाविकास आघाडीचं काय व्हायचं ते होऊ दे, माझ्या पक्षाचं काय व्हायचं ते होऊ दे, इथल्या मराठी माणसासाठी तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे. महाजन सर, अजून काय हवंय तुम्हाला? कुठले इगो घेऊन बसलाय तुम्ही? बघा, महाविकास आघाडीचं व्हायचं ते होऊ द्या म्हणून सुद्धा तुम्ही एकत्र या मराठी माणसासाठी असं म्हणतायत. मी विद्याताईचं अभिनंदन करतो की मराठी माणसाच्या विषयी त्यांच्या मनात जी तळमळ आहे आणि त्यांनी निर्भयपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. पण मी मंदारजीच्या एका मताशी सहमत नाही. त्यांचं म्हणणं आहे की राजकारणात दोन दुर्बल लोक एकत्र येतात. आता मंदारजीला मी काय सांगण्यात का मोठा नाहीये, पण राजकारणात तुम्ही ज्येष्ठ एक आणि एक 11 होतात हे त्यांना माहित असायला पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहात त्याच्यामध्ये नाही, काहीच शंका नाही. मला मी माझं मत मांडलं. हा, तुमचं म्हणून काय म्हणणं म्हणालो आहे? की आम्ही दुर्बल आहोत. म्हणजे मी माझ्या पक्षाविषयी म्हणू शकतो की आम्ही जर दुर्बल आहोत. निवडणुकीच्या राजकारणामध्ये शिंदे निश्चित एवढं दुर्बळ झालेले काम आहेत. निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याच्यावरती पण आपण वेगळा डिबेट करू मी शकतो. निवडणुकीच्या राजकारणात हे पहा, हे तर स्फटिका इतकं स्वच्छ आहे, त्याला कुणी डिनाय करण्याचं काही कारण नाही आहे. पण आमची तेच तर ताकद म्हणाले जर ते. कमी असेल तर मग काय एवढं लोक आमची चर्चा करतात? काहीतरी असेल म्हणून लोक चर्चा करतात ना. नाही नाही, आहेच ना. आम्ही पण तर मी काय सांगतोय ना. म्हणलं की भविष्यात ही काय म्हणालो, भविष्यात काय होईल नाही होईल ते मी आज सांगू शकत नाही. माझा नेता जो निर्णय घेईल तो आम्हाला शिरसावंद असेल. पण आज भविष्यात यांची युती झाली तर काय कुणाकुणाच्या पोटात गोळा उठू शकतो? कुणाच्या उठतोय सांगा ना. तेच दिसायला तुम्ही लागलंय असं आडपडद्यात का बोलताय? उद्धव ठाकरेंना म्हणतात तुम्ही इकडून तिकडून बोलताय. नाही, आडपडद्यात- तुम्ही आडपडद्यांनी बोलताय. कुणाच्या पोटात कुणाला काय दुखायची आवश्यकता आहे? कुणाच्या पोटात दुखतंय? हे पहा, जर हे दोन भाऊ एकत्र आले त्याचा निश्चित परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार आहे. हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. हा, आता तुम्ही ते मान्य करा हा भाग वेगळा आहे. हा, उद्या काय होईल हेही सांगता येत नाही. मी तुम्हाला काय म्हणलं की माझ्या नेत्याचं सांगू शकतो. माझ्या नेत्याचं मन फार मोठं आहे. कुणी दरवाजावर आला तर ते त्याला कधी रिक्त हस्ताने पाठवणार नाही. बर प्रवीणजी, मी माझ्या नेत्याविषयी सांगू शकतो. मी समोरही सांगितलं की समोरून योग्य तो प्रतिसाद आला पाहिजे, योग्य तो प्रस्ताव आला पाहिजे. हा. तो आला तर त्याच्यावर निश्चित विचार होईल. ठीक आहे. हा प्रवीणजी, विलास, राजकारणामध्ये चढ उतार हे येत असतात. हम्म. परंतु मला वाटतं महाराष्ट्राला वाटतं ते मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी. आता याच्यावर वेगळं डिबेट त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे जे सत्तेत होणे त्यांनी मुंबईसाठी, मुंबईतल्या मराठी माणसासाठी काय केलं. बाळासाहेब निर्विवाद होते. बाळासाहेबांच्या अंतःकरणात नसानसात
मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता होती. पण उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री राहिले, त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी होते. मुंबईच्या मराठी माणसांचं हित कोणी किती जपलं हा वेगळा चर्चेचा विषय. राज ठाकरेंबद्दल पण संशय आहे तुम्हाला? कंत्राटदार कोण होते? 25-30 वर्ष महापालिकेची सत्ता उपभोगली. कोण कंत्राटदार होते? कोणी पाठीशी घातलं? त्याच्यात किती मराठी कंत्राटदार होते? तेव्हा वाटलं नाही 4 बिल्डर मराठी मोठे व्हावे, 4 कंत्राटदार मराठी मोठे व्हावे. आपण कोणाची तळी उचलत होतो मला नीट माहीत आहे. परंतु मराठी माणसाच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी हे पाळपूत बंद करावं. आम्ही कोण आहोत? आम्ही काय पाकिस्तानात ना आलोय? मी असेन, आशिष शेलार आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, आमचं मंत्रिमंडळ आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आणि मतदारांनी मतदान केलं जे भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांना, ते कोणी अमराठी लोकांनीच फक्त केलं का? मी त्याच्यामुळं विचारतो. आपल्याला राजकारणात काय युती करायची आहे ती करा, परंतु एका गोष्टीचं उत्तर जे आता विद्याताईने दिलं, ती पक्षाची भूमिका आहे की त्यांची भूमिका आहे? ते आज त्यांना त्यांच्या पक्षाची चिंता नाही, आपल्या पक्षाचं काय होईल. परंतु दोघांनी एकत्र आलं पाहिजे. चांगला विचार आहे त्यांचा, परंतु ही पक्षाची भूमिका आहे का? महाविकास आघाडी उद्या राहणार आहे का? महाविकास आघाडी सोबत राजसाहेब येणार आहेत का? उद्धवजी ठाकरे साहेब महाविकास आघाडीला सोडणार आहेत का? शेवटी बाळासाहेब ठाकरे हा केवळ ब्रँड नाही, तो विचार होता. विचार, हिंदुत्ववादी विचारावर बाळासाहेबांनी शिवसेना उभा केली. तुम्ही काँग्रेसच्या वळसणीला गेलात आणि म्हणून शिंदे साहेबांनी तो विचार नेला. त्या विचाराने शिंदे साहेबांना मतदान लोकसभेत पण केलं आणि त्या ठिकाणी विधानसभेत पण केलं. त्याच्यामुळे मराठी माणूस याच्या भोवती आपलं राजकारणाची पोळी नका भाजू. प्रकाश महाजनजी, पटते तुम्हाला हे? राजकारणामध्ये गरज असते, राजकारणामध्ये ऍडजस्टमेंट असते, युत्या आघाड्या होत असतात, त्याच्यावर आपण बोलू. ठीक आहे, महाजन सरांचं काय म्हणणं ऐकू देत आणि नंतर नाईकजींना पण मराठी विचारतो. माणसाला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. महाजन सर, काय दरेकरांच्या ह्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ? हो. प्रश्नांकित करतायत ना तुमच्या भूमिकेला. तुमची मराठीची जी भूमिका आतापर्यंत राहिली आहे त्या भूमिकेवरच भलं मोठं प्रश्नचिन्ह ते निर्माण करतायत. तुम्हाला बोलावं लागेल ना. मी मनसेच्या भूमिकेवर नाही केलं आणि मनसेने अशा प्रकारची भूमिका पण मांडलेली नाही. तेच तर म्हणाय बरं, वैभव नाईक, तेच म्हणायलो ते वैभव नाईक एकदम हे निश्चितपणे मी सांगतोय की दरेकर साहेबांनी जे सांगितलं की मराठी माणसाला आज का वाटतंय, विद्याताई चव्हाणांसारख्या की आपण मगाशी मराठी माणसांच्या मुंबईतल्या प्रतिक्रिया दाखवल्या, त्यामध्ये लोकांना का वाटतं की हे 2 भाऊ एकत्र आले पाहिजेत, मराठी एकत्र पाहिजे. हे निवडणुकीपुरतं राहिले नाही. निवडणुकीमध्ये निकाल लागला, दरेकर साहेबांनी सांगितलं निकाल त्यांच्या बाजूने लागला. पाकिस्तानात आले होते काय? निलेश राणेंना प्रचंड मतदान झालं, ते आपल्या मराठमोळ्या कोकणातल्याच माणसांनी केलं ना. नाही, तो जो कोकणातला माणूस मुंबईत आलाय, मुंबईतून चाकरमानी म्हणून जातो, त्याचं आत्मपरीक्षण करा ना जरा. निवडणुकीचा निकाल आम्ही स्वीकारलाय. आता निवडणुकीनंतर हे काय चाललंय की आज मराठी माणसाला मराठीत बोललं तर मारहाण होते. नाही, वैभवजी, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करताय, मराठी माणसाचं नाव कशाला घेताय, असं त्यांचं म्हणणं आहे. आमच्या अस्तित्वासाठी एकत्र असं तर आमचा पक्ष सांगा ना. राजकारणात युती आघाड्या होत असतात, राजकारणात सामोरं जायचं असतं. कधी यश येतं, कधी अपयश येतं, पण मराठी माणसांच्या नावावर पोळ्या नका भाजू ना. नाही, मराठी माणसाच्या नावावर कोणी येत, जसं तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर पोळ्या भाजताय ना, तसं मराठी माणसावर आम्ही पोळ्या भाजत नाही. तुम्ही काय झालं तर हिंदुत्वाचा विषय घेता. शिंदे साहेबांना काय यश मिळालं? निवडणुकीमध्ये तुम्ही शिंदे साहेबांना यश कसं आत्मपरीक्षण करा. प्रॉब्लेम काय तुमचं? आत्मपरीक्षण करायचं नाही. बाळासाहेब अल्टिमेट होते, त्यामुळे बाळासाहेबांसारखं तुम्ही आता जर समजायला गेलात. आत्मपरीक्षण दरेकर साहेब तुम्ही केलं पाहिजे की तुम्ही 10 वर्ष भाजपमध्ये आहात, परंतु आता तुमच्या वाटणीले लोढा असतील, इतर जे आता मुख्यमंत्री फिरतायत ते आता अमराठी माणसं कशी पुढे गेली त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा. आत्मपरीक्षण आम्ही करायची गरज नाही. आत्मपरीक्षण अरे पण तुम्ही त्याच्यावर लोढाचं नाव घेतलं, आशिष शेलारचं का नाही घेत? आणि सोयीचा तेवढा घेतो ना तुम्ही लोढा, सोयीचा लोढा. आशिष शेलार दोडका. आज मुंबईमध्ये किती आमदार अमराठी झाले आहेत? ज्या 36 आमदारांमध्ये किती माणसं सगळे आमदार मराठी आहेत. एकाच दुसरा 2-3 अपवाद शोधले सगळे मराठी आहेत. जरा अभ्यास कच्चा आहे तुमचा.
नानासाहेब जोशींनी स्वतः सांगितलं संघाचे की 80% म्हणून हा 80% आमदार हा मराठी गुजरातचे मराठी माणसांचा आहेत. भाग राहिला नाही. एक एक जण आणि बोलूया. तिथे गुजराती मराठी भाषिक आहेत, तिथे मराठी आमदार आहेत. पण प्रवीण भाऊ एक गोष्ट प्रामाणिकपणे मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, जर हे दोन ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांची बेगमी हे सोबत घेऊन जाऊ शकतात, याची धास्ती तुमच्या मनात आहे की नाही? आहे, त्यांच्या मनात आहे, त्यांच्या दिसते, कृतीवर पण दिसते. नाही, मला त्यांना विचारू द्या. बघा, मला विचारलाय प्रश्न, माझ्या मनात समजायला वैभव नाईक काय अंतर्यामी नाही आहेत किंवा माझ्या मनात काय चाललंय ते. एक लक्षात ठेवा, राजकारणामध्ये प्रत्येकजण आपला पक्ष, आपली मतं, एकत्रीकरण, युती आघाड्यात करत असतं. आणि भारतीय जनता पार्टीचा इतिहास 2 खासदारांपासून आज एवढं यश मिळवलंय, त्याच्यामुळे घाबरून धास्ती अशा प्रकारे नियोजनबद्ध हा पक्ष आहे आणि तो काम करत असतो, संघटन, लोक, आणि त्याच्यामुळे धास्ती बिस्ती हा विषय भारतीय जनता पार्टीसाठी काल नव्हता, आज नाही आणि उद्याही नसणार आहे. पण नियोजन आता चुकलं तुम्ही म्हणताय मराठी प्रवीण भाऊ, माणसं. नियोजन चुकलंय आता तुमचं असं वाटत नाही? महाराष्ट्रातला तुमचं नियोजन चुकलंय असं वाटत नाही? तुमचं नियोजन चुकलं काही नाही? नियोजन चुकलेलं नाहीये. अहो, तुम्ही भेटीगाठी घेतल्या, एक खिचडी मला खाल्ली, सांगा, चहा घेतला, मराठी सगळं भाषेला केलं, आता लग्न दुसऱ्यासोबत होत आहे. दर्जा कोणी दिला विलास? बडेसाहेब मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी दिला? नाही प्रवीण भाऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवीण भाऊ, माझा मुद्दा वेगळा होता. तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर कितीतरी वेळा गेला, गाठीभेटी घेतल्या, तुमच्या सोबत होते ते. मुंबईतल्या महापालिकेच्या मराठी शाळा बंद पडल्या, कोणाचं पाप आहे हो? तुम्ही सोबतच होतात ना माझी त्यांच्या, तो मराठीवर मुद्दा चर्चा नाहीये. लावा तुम्ही सेपरेट. आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करू. प्रवीण भाऊ, तुमचं राजकारण नका करू. बर वैभवजी, मी येतो, थांबा, मला एक प्रश्न विचारू द्या त्यांना, मला एक प्रश्न त्यांना विचारू द्या. प्रवीण भाऊ, दरेकर साहेबांनी जे सांगितलं ना की बरोबर आहे की भारतीय जनता पार्टी खालपासून वरपर्यंत 2 खासदारांनंतर सत्तेपर्यंत आली, परंतु प्रकाश महाजनांनी 2 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं की गोपीनाथ मुंडेंच्या स्मृती दिनानिमित्त की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चळवळीतनं वरती येत होते आणि आता कार्यकर्ते कसे येत आहेत. हा खरं तर मगाशी त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी सगळेच पक्ष खालपासून वर येतात, परंतु आता भारतीय जनता पार्टी खालपासून येत नाही, तर झालेले कार्यकर्ते, तयार झालेले कार्यकर्ते घेऊन ते येत आहेत, एवढंच मला सांगायचं होतं. ठीक आहे. प्रवीण भाऊ, मला वाटतं वैभव नाईक, तुम्ही दुसऱ्या पक्षाची चिंता जास्त करायला लागलात. तुम्ही भाजपची करताय, विद्याताई उभाटाची करतायत, स्वतःच्या पक्षाची चिंता एवढी केली ना तर मला बरं वाटेल. त्याच्यामुळे तुम्हाला काय झालं माहीत आहे की त्या पावण्याच्या काठीने साप मारायचं तशी संधी मिळते का, एवढंच तुम्ही बघताय. आज आपल्या पक्षाची अवस्था काय, पक्ष संघटन कसं झालंय याचं सोडून आमचे आदर्श, आमचे घ्या ना आदर्श. मुंडे साहेबांचा आदर्श घ्या. मुंडे साहेबांचा लोकाभिमुख कसे झाले. मुंडे साहेब दिवस रात्र काम करत होते, पार्ट टाइम त्या ठिकाणी काम करत नव्हते, ते त्या ठिकाणी आपले छंद जोपासत बसत नव्हते, अहोरात्र लोकांसाठी काम करत होते. करा ना ते. सोयीचं भाजपचं चांगुलपणा सांगताय ते घ्या, अंगीकार करा. विद्याताईंना काहीतरी बोलायचंय. हा विद्याताई. नाही, प्रवीण दरेकरजींना फारच आमच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची काळजी आहे. आमचे तिन्ही पक्ष एकदम सक्षम आहेत, काळजी करू नका. पण तुम्ही मला एक सांगा की राज ठाकरेंना किंवा मनसेला नेहमी तुम्ही हिणवता की तुमच्याकडे एकही आमदार नाही, तुमच्याकडे एकही आमदार नाही ना, मग तुम्ही कशाला जाता त्यांच्याकडे? जाता ना तुम्ही, काहीतरी आहे म्हणूनच जाता ना तुम्ही. परंतु ह्या ठिकाणी मी कधीही राज्य, प्रांत, लिंग, भाषा, हिंदू, मुस्लिम धर्म हे मानलेलं नाही. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हा साने गुरुजींचा संदेश मांडणारे आम्ही लोक आहोत. आणि शरद पवार साहेबांनी नेहमी तळागाळातल्या लोकांसाठी कामं केलेली आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये आदिवासी पाड्यांवर कसा बुलडोजर चालवला जातो, कोळीवाडे कसे उद्ध्वस्त होतात, मराठी माणसांच्या जमिनी जबरदस्तीने कशा मोठ्या मोठ्या बिल्डर्सला खाली करून दिल्या, गेले 30 वर्ष मी बघते. प्रवीण दरेकरांना चांगलं माहिती आहे. आणि त्या मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी म्हणते त्या भूमिकेच्या मला फक्त एक मुद्दा त्यांना विचारू दे. आमचा पक्ष कधीही नसणार आहे. एक मुद्दा. प्रवीण भाऊ, राज ठाकरे तुमच्या हातातून निसटलेत, तुमचं नियोजन चुकलंय, काहीतरी गडबड झालीये, या तथ्य आहे का? तुम्ही खूप प्रयत्न केले त्यांना सोबत घेण्याचे, पण निसटले हातातून असं वाटतंय नाहीये. त्या निष्ठायला काय ती काय वस्तू आहे का? राज ठाकरे साहेब वस्तू आहे, ती पकडली, निसटली, राहिली.
अरे राज ठाकरे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याने एक स्वतःची आयडेंटिटी आहे, एक विचारधारा आहे, आणि ते आम्ही पकडणं आणि आम्ही सोडणं एवढं तुम्ही सोपं घेता याचंच मला आश्चर्य वाटतंय. त्यांना नेमकं समजत असतं, उमजत असतं, आणि ते त्यांचा योग्य निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत. ठीक आहे. आम्ही पकडून ते राहतील आणि आम्ही सोडून जातील एवढं छोटं ते नेतृत्व नाही आहे. आणि मला विद्याताईंच्या याच्यावर स्पष्टीकरण द्यायचं आहे. बालिशपणासारखं त्यांच्या घरी आमका येतो तमका येतो. आदरातिथ्य करणं हे ठाकरे फॅमिलीचा संस्कार आहे. त्यांच्याकडे सगळ्या पक्षाचे लोक येतात. शेवटी राजकारण वेगळं आणि तुमचे कौटुंबिक संबंध वेगळे, हे जरा सांगा. पवार साहेबांकडून, अजितदादांकडून जरा काहीतरी घ्या. तेही सांगतात ना, आमचं राजकारण वेगळं आणि कुटुंब सगळं आम्ही एकत्र येतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. मला वाटतं तुमची घरी कोण शिकवणी चहा नकोय प्यायला आलं, मला. जेवायला आलं, तुमची शिकवणी म्हणजे नकोय. राजकारणामध्ये बरं, बरं, काही ठीक आहे, झालं. ठीक आहे. असं काही मानायचं वैयक्तिक नको कारण आपण, नाही ना. वैयक्तिक नको. तुमची माझा शिकवणी नकोय. माझा वेळ संपलाय. मंदार सर, सध्याच्या या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये जर हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा पर्याय मिळू शकतो का? त्याचे राजकीय परिणाम, दृश्य परिणाम आपल्याला काय दिसू शकतात? तो विलास, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निवडणुकीचं राजकारण एका ठिकाणी आणि दुसरं म्हणजे लोकांच्या मनात चाललेलं राजकारण. हे सतत चालू असतं आणि ते लोकांना काहीतरी हवं असतं आणि नेहमी सत्तेच्या विरोधात काहीतरी एक हवा तयार होत असते. त्या हवेला कोणतरी एक नेता हवा असतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पोकळी आहे आणि ही जी पोकळी आहे ती पोकळी कोण व्यापणार आहे त्याच्यातला सगळ्यात हा मोठा संघर्ष आहे. मला असं वाटतं की ही खूप मोठी संधी आहे. ही जी काही मोठी विरोधी पक्षाची जी पोकळी निर्माण झालेली आहे, कारण या आघाड्या युत्या तात्कालिक असतात आणि या आघाडी आणि युती ह्याच्यातनं जो कोणी बाहेर पडू शकेल आणि एक नेतृत्व म्हणून उभं राहू शकेल त्या नेतृत्वाच्या अवतीभोवती लोक उभी राहतात. कारण सत्तेला सुद्धा सगळ्यांना खुश करणं हे शक्य नसतं, ते कदापिही शक्य नसतं. त्यामुळे सत्तेचा एक स्वतःचा एक पट असतो, सत्तेची एक स्वतःची एक आयुष्य असतं. ते आयुष्य पूर्णत्वाला गेल्यानंतर सत्ता बाजूला होते आणि विरोधी जो असतो तो त्या सत्तेच्या पुढे जातो आणि त्या सत्तेवरती बसतो. हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये आता चालू आहे. या प्रक्रियेमध्ये कोण पुढे जाईल? नवीनच कोणतरी उभा राहील का? की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतः जो ब्रँड म्हणून आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड, ठाकरे हा संप्रदाय आहे, बाळासाहेब ठाकरे हा संप्रदाय आहे. सर्व पक्षांच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना आज आपण जेवढे पक्ष बघतोय, या 2 आघाड्या आणि 6 पक्ष जे बघतोय महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येक पक्षाच्या शीर्षस्थानी शिवसेनेतनंच गेलेली लोक आहेत. ती लोक कोण आहेत? याचा अर्थ असा आहे की बाळासाहेब हा एक संप्रदाय होता आणि त्याही पलीकडे जाऊन प्रबोधन का ठाकरे हा सुद्धा एक विचार आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो महाराष्ट्रात जास्ती खोलवर रुजलेला विचार आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँड या नावाने जे काही आता आपण जी काही चर्चा करतोय त्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडणुकीच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा एक पोकळी असते, एक निर्वात पोकळी असते राजकारणामध्ये आणि समाज मनामध्ये. आणि त्या पोकळीमध्ये नेमकं काय घडतंय ती जर पूर्ण निर्वात झाली तर काहीतरी मोठी हानी होऊ शकते आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे अशी आपण त्याच्यामधनं एक अंदाज बांधू शकतो. पण जसं मी मगाशी म्हटलं तसं राजकारण हे इगोवर चालतं आणि ते इगो जे आहेत ते इथून पुढे कुठल्या दिशेने जात आहेत, कुठल्या वळचणीला जात आहेत आणि त्याप्रमाणे हे राजकारण आकाराला येईल येणाऱ्या काळामध्ये, यात काही शंका नाही. अगदीच. आणि हे कुठल्या दिशेनं जात आहे यावर महाराष्ट्राची राजकीय दिशा सुद्धा ठरणार आहे आणि निश्चितपणे या वळणावर प्रत्येक जण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की पुढे काय होणार आहे. खूप इंटरेस्टिंग अशा प्रकारची ही राजकीय परिस्थिती आहे, केवळ त्यांच्यासाठीच नाहीये तर बाकीच्या सगळ्यांसाठी सुद्धा. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथं थांबत असताना प्रेक्षकांचा कौल काय आहे तो एकदा जाणून घेऊया. प्रेक्षकांचं मत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रश्न होता, ठाकरेंनी मनोमिलनाचे स्पष्ट संकेत दिलेत का? वाक्य एक होतं पण त्या एका वाक्यातून 91% लोकांना वाटतंय की होय, हे मनोमिलनाचे स्पष्ट संकेत दिले गेलेले आहेत. 9% लोकांना नाही असं वाटतं. आता या संकेतांच्या पलीकडे जाऊन हे मनोमिलन होतं का? आणि मग 2 भाऊ नात्यात जसे एकत्र आले तसे राजकारणात येतात का? आणि 2 तलवारी एका मॅनात संसार कसा करतात हे पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नव्या मुद्द्यासह. तुर्तास धन्यवाद.